सोलापुरातील मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे. भारतीय नागरिक संरक्षण संहिता 2023च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहर हद्दीत दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजीच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहरात सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये व्यक्ती, समुदाय मंडळ यांच्यामार्फत प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सोलापूर शहरात दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव व दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान शहरामध्ये 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी श्री गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येतं. या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा बीम लाईट, लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांचं वाहनांवरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकांमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतात. तसंच मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेले लहान मुलं, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सोलापूर शहरामध्ये सध्या गणेशोत्सवाच्या साजरा होत आहेत आणि त्यात आता नुकतंच स्थापनाच्या दिवशी जे काय मिरवणूक होतं, सर्वांनी सोलापूर शहरवासियांच्या जनतेचे जे आवाज होतं ते त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मंडळांनी ते आव्हान स्वीकारून कुठल्याही पद्धतीच्या ध्वनी प्रदूषण न होता, कोणाला त्रास न देता चांगल्या रीतीने स्त्रियांच्या आगमनाचा उत्सव साजरा केला आणि स्थापन केलेला आहे. आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पण कुठल्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषण न होता त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून, जसा की लसीम पथके किंवा ढोल-ताशा पथके वापर करून त्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशा सर्व मध्यवर्ती मंडळांनी शब्द दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस विभागाकडून सर्व मंडळांना पुन्हा आव्हान आहे, ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन न होता आपलं मिरवणूक आपण काढावे, या सणोत्सव चांगल्या रीतीने साजरा करावे असे आव्हान आहे. या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस प्राप्त होईल, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.